नमस्कार, मी संपदा. आपल्या सगळ्यांचं आपला महाराष्ट्रमध्ये खूप मनापासून स्वागत. युवा पिढीला सकारात्मकतेच्या वाटेवर चालून यश मिळवण्याचा आनंद काय असतो आणि त्यांच्यातील खिलाडू वृत्ती जागृत ठेवण्याच्या उद्देशाने 15 मार्च रोजी नेहरू युवा केंद्रच्या वतीने नागपूर इथे युवा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स इथे नेहरू युवा केंद्रच्या वतीनं युवा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं, ज्यामध्ये विविध स्पर्धांचं आयोजन करून युवांमधील कलागुणांना वाव देत त्यांचं प्रोत्साहन वाढवण्याचा प्रयत्न केला गेला. यावेळी नागपुरातील सगळ्यात नामांकित आणि जुन्या अशा कॉलेजेसपैकी एक असलेल्या इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचं प्रांगण युवा पिढीच्या उत्साहानं प्रफुल्लित झालं होतं आणि कायम भरकटलेली असल्याचा गैरसमज असणाऱ्या या पिढीला सुद्धा संधी दिली गेली तर ही युवा शक्ती प्रत्येक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावू शकते. याची देही याची डोळा असा अनुभव युवा महोत्सवाच्या निमित्तानं उपस्थितांना आला असावा. यावेळी आंतरराष्ट्रीय दिव्यांग क्रिकेटपटू गुरुदास राऊत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इन्स्टिट्यूटच्या संचालिका डॉक्टर अंजली रहाटगावकर तसंच आंतरराष्ट्रीय योगपटू धनश्री लेकुरवाळे आणि इतर मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते महोत्सवात आयोजित भाषण स्पर्धा, कविता स्पर्धा, मोबाईल छायाचित्र स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, नृत्य स्पर्धा सारख्या विविध स्पर्धांच्या स्पर्धकांना प्रथम, द्वितीय तसंच तृतीय क्रमांकाच्या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. मैं भी आपके जैसे एक युवा था. आपको तो बहुत से टीचर्स मिले हैं, बहुत से लोगों का गाइडेंस मिला है. मैं तो एक छोटे से गांव में था, मुझे किसी भी प्रकार का कोई गाइडेंस नहीं था, लेकिन मेरे अंदर जो पॉजिटिव एनर्जी थी वो एनर्जी मुझे अपने आप को कुछ प्रूव करने के लिए प्रेरित करती थी कि गुरदास तू भी कुछ कर सकता है. एक हाथ नहीं हुआ तो क्या हुआ, एक हाथ का जो काम है तू दूसरे हाथ से भी कर सकता है. तो उस समय में मुझे बहुत से चैलेंजेस मिले, बहुत से लोगों ने मुझे अपने आप रोकने की कोशिश की, लेकिन बोलते हैं ना, व्हेन यू चेंज योर लाइफ. जब तक आप खुद चेंज नहीं होंगे तब तक अपनी लाइफ में बहुत से ऐसे पड़ाव है जो अपन पूरा नहीं कर सकते. यहाँ पे एक बहुत अच्छी अपॉर्चुनिटी आपके पास है. मुझे बहुत इसका खेद होता है सर कि हम जब छोटे थे तो हमारे पास ये अपॉर्चुनिटी क्यों नहीं थी, तब क्यों नेहरू युवा केंद्र हमारे साथ नहीं था. हमें पता भी नहीं था सच की इतनी सारी एक्टिविटीज़ होते. मुझे अभी भी याद है आपके यहाँ का स्पोर्ट्स पर्सन का एक अवार्ड होता है ना. मेरी मम्मा चाहती थी कि इस बच्चे को ये अवार्ड मिले और 2 दिन पहले एक अवार्ड का भी हमारा चल रहा है, तो उसमें ये जिक्र हुआ था नेहरू युवा केंद्र का अगर अवार्ड मेरे बच्चे को मिल जाता तो एक मुझे बहुत अलग हैप्पीनेस होता, क्योंकि मम्मी को भी फ़िलहाल अभी जस्ट हाल ही में महाराष्ट्र गवर्नमेंट की ओर से अहिल्या देवी होळकर पुरस्कार मिला है. महिला सशक्तीकरणाच्या काळात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात वावरत असतात. त्याचबरोबर जेव्हा कुटुंबाची जबाबदारी घ्यायची वेळ येते तेव्हा सुद्धा त्या पुढे असतात. असं असताना सुद्धा महिलांना
काही वेळ आपल्या स्वतःकरता घालवता यावा आणि त्याचबरोबर वेगवेगळे खेळ खेळून त्यांच्यातील खिलाडू वृत्तीसुद्धा जागृत ठेवण्याचा अधिकार त्यांना बजावता यावा या उद्देशाने नागपूर जिल्हा भाजपा वैद्यकीय आघाडीच्या अध्यक्ष डॉक्टर प्रीती मानमोडे यांनी 17 मार्च रोजी जागतिक महिला दिन कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। या कार्यक्रमाच्या निमित्तानं शेकडो महिलांनी आयोजित विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊन महिला दिन मोठ्या उत्साहानं साजरा केला। महिला म्हणजे फक्त चूल मूल आणि जबाबदारी ही संकल्पना मोडीत काढण्याच्या उद्देशानं आयोजित या कार्यक्रमात नागपूर तसंच आसपासच्या क्षेत्रातून शेकडो महिला एकत्र आल्या होत्या। या निमित्तानं त्यांची एकमेकांशी ओळख होऊन नवीन मैत्रीचा आनंदही त्यांना लुटता आला। तसंच या सगळ्या महिलांचा दिवस स्मरणीय करण्याकरता वसुधैव कुटुंबकम या संकल्पनेतून भारतातील 29 राज्यांचे वेशभूषा प्रस्तुतीकरण करत महिलांना इतर राज्यांच्या राहणीमानाशी ओळख करून देत महिलांचं मनोरंजन करत महिला दिन साजरा करण्यात आला। बरसन होले होले இசைந்த நம் இருவரின் சுரமும் நமதாகும்। पूरे 50 उस्ताद पूरे 50 चल बता जमुरे फिर आज या माय बाप पब्लिकला आपण कोणचा खेळ दाखवणार आहो? उस्ताद थोडं थांब, गण झालं गवळण होऊ द्या। अरे हो, गवळण तर व्हायचीच राहिली, होऊन जाऊ द्या गवळण। बिकट वाट वही वाट नसावी सांगून गेले। दर्शक हो, महिला दिनाचं तसंच CRPF दिनाचं औचित्य साधून CRPF महिला बाईक रॅलीचं आयोजन 19 मार्च रोजी करण्यात आलं होतं। या रॅलीचा शुभारंभ केंद्रीय विदेश व सांस्कृतिक राज्यमंत्री माननीय मीनाक्षी लेखी यांच्या हस्ते करण्यात आला। ही रॅली 9 मार्च रोजी इंडिया गेटहून प्रस्थान करत भारतातील विविध राज्यातून भ्रमण करत 84व्या CRPF दिनी छत्तीसगडच्या जगदलपूर इथे पोहोचली। त्या ठिकाणी केंद्रीय गृहमंत्री माननीय श्री अमित शहा यांनी रॅलीचं स्वागत केलं। ही बाईक रॅली पुढे महाराष्ट्रातील नागपूर इथे पोहोचून केरीपुबल कॅम्प इथून देशाचा मध्यबिंदू असलेल्या 0 माईलकडून शहर भ्रमण करत प्रियदर्शनी इंजिनिअरिंग कॉलेज इथे पोहोचली, जिथे बाईक स्टंट तसंच विभिन्न अस्त्रशस्त्राचं चित्तथरारक प्रात्यक्षिकाचं प्रस्तुतीकरण केलं गेलं। यापुढे नागपूरच्या कस्तुरचंद पार्क इथून मुख्य अतिथींच्या हस्ते रॅलीचं प्रस्थान करण्यात आलं। हमारी संस्कृति में भी महिलाओं को एक बहुत ऊंचा दर्जा दिया गया है और आई थिंक ये उस लिहाज से एक बहुत अच्छा कदम है। ये रैली न सिर्फ इन महिलाओं की शक्ति का प्रदर्शन करेगी बल्कि और भी महिलाओं को ज़्यादा से ज़्यादा सुरक्षा बलों में शामिल होने की प्रेरणा भी देगी। इसका उद्देश्य नारी शक्ति का समस्तीकरण
और इनकी जो समग्रता और सशक्तिकरण का एक प्रयास है, जो बहुत ही अच्छा सीआरपीएफ की तरफ से कदम है। ये रैली सीआरपीएफ ने निकाली है आज़ादी के अमृत महोत्सव के उपलक्ष्य में और नारी शक्ति के उपलक्ष्य में। 75 महिलाएं दिल्ली से जगदलपुर बस्तर जाएगी, जो बहुत ही नक्सल पीड़ित इलाका है, तो वहाँ पर ये बताएंगे हम लोग कि सीआरपीएफ ने नक्सलिज्म वहाँ पर ख़त्म कर दिया और हमारी महिलाएं बेधड़क वहाँ पर मोटरसाइकिल चला के जा रही है। सभी नारी की पूरे फोर्स, पूरे देश के लिए बहुत ही प्राउड मूवमेंट है कि यहाँ पर नारियाँ 75 नारियाँ और हमारा बैंड, हमारा राइफ़ल ड्रिल और हमारा राइफ़ल वेपन हैंडलिंग वालों ने यहाँ पर प्रदर्शन किया, तो ये बहुत ही प्राउड मूवमेंट है सीआरपीएफ के लिए और पूरे देश के लिए। महाविद्यालयातील युवकांच्या कलागुणाला वाव मिळावा या उद्देशानं केंद्र सरकारच्या युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयाच्या अंतर्गत नेहरू युवा केंद्राद्वारे गोंदिया इथे युवा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। युवकांना त्यांच्यातील सुप्त गुणांची ओळख व्हावी आणि त्याचा उपयोग स्वतःच्या पायावर सक्षमपणे उभं राहून उज्ज्वल भविष्य घडवण्याकडे कल असावा या उद्देशानं नेहरू युवा केंद्राद्वारे विविध योजना राबविण्यात येतात, ज्याचा लाभ युवकांनी घ्यावा याकरता अशा प्रकारच्या महोत्सवाचं आयोजन केलं जातं। उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे, अध्यक्षस्थानी शुभांगी मेंढे, प्रमुख अतिथी म्हणून शासकीय तंत्रनिकेतन कॉलेजचे प्राचार्य CG गोळघाटे, नेहरू युवा केंद्राच्या अधिकारी श्रुती डोंगरे तसंच अन्य मान्यवर प्रामुख्यानं उपस्थित होते। सर्व मान्यवरांनी उपस्थित युवकांचं मार्गदर्शन करून आपल्यातील सुप्त गुणांना वाव देऊन सामाजिक बांधिलकी जपून भारताचं भविष्य उज्ज्वल करण्याच्या दृष्टीनं वाटचाल करण्याचं प्रतिपादन करत मार्गदर्शन केलं। या महोत्सवाअंतर्गत विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं। तसंच सर्व स्पर्धातील विजेत्यांना बक्षीस प्रदान करून उपस्थित युवकांना उत्साहित करण्यात आलं। युवक हा सगळ्यात महत्त्वाची भूमिका निभावत असतो। कसं आहे, जगामध्ये जे जे परिवर्तन घडत गेलेलं आहे ते युवकांच्या प्रेरणेतून, युवकांच्या कल्पनेतून, त्यांच्या कल्पकतेतूनच घडत गेलेलं आहे। युवकांचा या देशाच्या फ्युचरमध्ये, त्यांच्या स्वतःच्या फ्युचरमध्ये त्यांचा सगळ्यात मोठा स्टेक आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यावर मेहनत करण्याची जबाबदारी पण त्यांच्यावर आहे। आपल्या महाराष्ट्रामध्ये सध्या वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची। कुठेही जाऊ नका, बघत रहा आपला महाराष्ट्र। मंडळी, आयुष्यातील चढाव उतार सक्षमपणे पेलून पुढे चालत राहण्याचं बळ खेळातून आपल्याला मिळत असतं। तसंच आयुष्यात आलेला कुठलाही पराभव पत्करून पुढे चालतच राहण्याचा बोध सुद्धा खेळातूनच माणसाला मिळत असतो। म्हणूनच खासदार सुनील मेंढे यांच्या पुढाकारानं भंडारा इथे खासदार क्रीडा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। नवोदित आणि उद्योन्मुख खेळाडूंना हक्काचं व्यासपीठ मिळावं म्हणून खासदार क्रीडा महोत्सवाचं आयोजन भंडारा इथे करण्यात आलं। यावेळी 11 विविध खेळांचा समावेश या खेळांच्या महाकुंभात करण्यात आला। क्रीडा महोत्सवाचं उद्घाटन भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आलं। तसंच समारोपीय कार्यक्रमाच्या निमित्तानं केंद्रीय क्रीडा व युवा कल्याण मंत्री अनुराग ठाकूर यांनी उपस्थित राहून उपस्थितांचं मार्गदर्शन करत खेळाचं आयुष्यातील महत्त्व समजावून त्यांचं मनोबल वाढवलं। पिछले साल भी इसी तरह पूरे संसदीय क्षेत्र में इस संसदीय क्रीड़ा सत्र का आयोजन किया था, जिसमें 7000 से ज़्यादा खिलाड़ियों ने भाग लिया था। इस साल फिर से हमने दोनों जिले में, मेरे संसदीय क्षेत्र में इसका आयोजन किया है क्रीड़ा समारोह का, जिसमें 11000 से ज़्यादा खिलाड़ियों ने सहभाग लिया। लेकिन सही मायने में जब मुझे सीधा ये स्टेडियम में लेकर गए, फेंसिंग के खिलाड़ी वहां पर मिले, उन खिलाड़ियों में खेलो इंडिया सेंटर में जो उत्साह देखने को मिला, कोई 7वीं कक्षा का था, कोई 8वीं का, कोई 9वीं, कोई 10वीं का, आज मैं कह सकता हूं उनका जोश मुझे दिखा रहा है कि फेंसिंग के हमारे कोई बहुत बड़े खिलाड़ी कभी नजर नहीं आते थे, लेकिन पिछले टोक्यो ओलंपिक्स में भवानी देवी ने शानदार प्रदर्शन करने का काम किया है।
और वो दिन दूर नहीं होगा जब मेरे भंडारा की धूम फेंसिंग में भी होगी कभी। विश्वास हमें होना चाहिए अपने बीच में। सुनील जी कह रहे थे कि बहुत परेशानी हुई, 8 में से 6 लाइटें गिर गई, पूरा ग्राउंड पानी से भर गया। कोई ऐसा है जिसकी जिंदगी में परेशानी नहीं है? है कोई? मेरा एमबीए वाला भाई खड़ा पीछे, है कि नहीं है? मित्रों, परेशानियों से भागना बहुत आसान होता है। हर जिंदगी में एक मुश्किल इम्तिहान होता है। भागने वालों को कुछ नहीं मिलता जिंदगी में, लड़ने वालों के कदमों में ही जहां होता है। यावर्षी G20चं आयोजन भारतात करण्यात आलं आहे आणि ह्या अनुषंगाने नागपूर येथे आयोजित C20 बैठकीच्या निमित्तानं जिल्हा माहिती कार्यालय नागपूरच्या वतीनं छायाचित्र प्रदर्शनीचं आयोजन मध्यवर्ती संग्रहालय नागपूर येथे 17 ते 24 मार्च दरम्यान करण्यात आलं। छायाचित्र प्रदर्शनात नागपूर तसंच विदर्भातील वनसंपदा, प्राणी, पक्षी, वस्तू तसंच संस्कृतीचं कलात्मक प्रतिबिंब दिसून आलं। सहभागी छायाचित्रकारांनी जिल्ह्यातील वनसंपदा, वारसा स्थळं, सण उत्सव तसंच भागातील विविध सांस्कृतिक पैलू अतिशय आकर्षकरित्या मांडून प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणेच फेडले। या स्पर्धेतील विजेत्यांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला। प्रदर्शनाचं उद्घाटन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आलं। तसंच नागपूरच्या विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिद्री, जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोज सूर्यवंशी आणि इतर मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते। नागपुरात गेल्या काही काळामध्ये ज्या नवीन पायाभूत सुविधा उभ्या झालेल्या आहेत, त्या सगळ्या पायाभूत सुविधा, परंपरा, प्रथा ह्या सगळ्या चित्रबद्ध व्हाव्यात अशी जिल्हा प्रशासनाची इच्छा होती आणि तेच शहरामधलं जे ब्रँडिंग करण्यात आलं आहे या काळामध्ये, त्याही ठिकाणी हे छायाचित्र वापरण्यात आलेली आहेत। ही छायाचित्र अतिशय अप्रतिम आहे आणि म्हणजे नागपूरमधल्या वेगवेगळ्या स्पर्धकांनी आम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे। या निमित्तानं आम्ही जी स्पर्धा जाहीर केली होती त्याच्यामध्ये पायाभूत सुविधा, परंपरा, त्याच्यानंतर नागपूरचा इतिहास सांगणारे सगळे छायाचित्र आम्ही मागितले होते आणि जवळपास 60 ते 70 छायाचित्रकारांनी यामध्ये सहभाग घेतला होता आणि मला आनंद आहे की त्या सगळ्या छायाचित्रकारांना आम्ही यामध्ये सहभागी करू शकलो आहे। मंडळी, G20च्या निमित्ताने नागपूरमध्ये जागतिक परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं। चला तर मग बघूया या परिषदेची काही क्षणचित्र। A heartfelt pranam to everybody on the stage. നാനാത്വം വൈരുദ്ധ്യവും അതിൻ്റെ സൗന്ദര്യവും സൗരഭ്യമാണ്। വീട് ആരോഗ്യപരമായുള്ള മനുഷ്യ സംസ്കാരത്തിന് ആവശ്യമാണ്। ഏതെങ്കിലും ഒരു രാജ്യത്തിനോ വംശത്തിനോ മതത്തിനോ മാത്രമായി ഈ ലോകത്ത് നിലനിൽക്കാൻ സാധിക്കില്ല। ഈ ഭൂമി എല്ലാവർക്കും വേണ്ടിയുള്ളതാണ്। ഇത് പറയുമ്പോൾ നമ്മുടെ പ്രധാനമന്ത്രി നരേന്ദ്രമോദി ധാരാളം പ്രോജക്റ്റുകൾ കൊണ്ടുവന്നിട്ടുണ്ട്। ധാരാളം എണ്ണിയാൽ ഒടുങ്ങാത്ത രീതിയിൽ പ്രോജക്റ്റുകൾ കൊണ്ടുവന്നിട്ടുണ്ട്। എന്നാലും ഒരു അവയർനെസ് വരുത്താൻ വേണ്ടി നമ്മൾ പറയുകയാണ്, നമ്മുടെ ഗ്രാമങ്ങൾ ദത്തെടുത്തല്ലോ। അപ്പോൾ ചില ഗ്രാമത്തിൽ ചെല്ലുമ്പോൾ അവർ ഗോതമ്പ് കൃഷി ചെയ്ത് ജീവിക്കുന്നവരാണ്। At the very beginning, I must thank our Honorable Prime Minister Shri Narendra Modi ji, who is chair of G20, for democratizing G20. G20 in India is no more a boardroom or ballroom discussion. It has become people's movement. Every single Indian now knows about the deliberations in G20. And I think all these global forums, they require such a democratization because the boardroom discussions are important, but at the same time, those discussions should become people's movement. Then only
we can see the social change which we require, and that has already began in India. And I must thank all the G20 nations for giving us this opportunity, and especially to the team C20 for giving us this opportunity. You can see the excitement in the city of Nagpur. People are very excited to welcome you all. आपला महाराष्ट्रामध्ये सध्या वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, बघत रहा आपला महाराष्ट्र. दर्शको हो, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचं औचित्य साधून अमरावती नेहरू युवा केंद्र तसंच मातोश्री विमलबाई देशमुख महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानं एक दिवसीय युवा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. युवकांमध्ये लपलेल्या कलागुणांना वाव मिळावा तसंच त्यांच्या आयुष्याला नवीन दिशा मिळून युवा पिढीचं भविष्य उज्ज्वलरित्या घडावं या उद्देशानं या उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. महोत्सवाचं उद्घाटन आमदार सुलभा खोडके यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आलं. यावेळी क्रीडा उपसंचालक विजय संतान, महाविद्यालयाच्या प्राचार्या तसंच इतर मान्यवर उपस्थित होते. अमरावती जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील शेकडो विद्यार्थ्यांनी उत्सवाअंतर्गत आयोजित विविध स्पर्धांमध्ये सहभागी झाले होते. यावेळी आपल्यातील कलागुण सादर करण्याची संधी या उपक्रमाद्वारे मिळाल्यानं सर्व विद्यार्थी समाधान व्यक्त करत होते. मंडळी, चैत्र महिन्याची सुरुवात म्हणजेच सणांची रेलचेल आणि याच अनुषंगाने नागपूर नगरी सुद्धा नाहून निघाली होती. ती म्हणजे श्रीरामाच्या गजरात आणि औचित्य होतं राम जन्म म्हणजेच रामनवमीचं. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रामनवमी शोभायात्रा सर्वांच्या आकर्षणाचं केंद्र ठरली होती. संपूर्ण नागपूर नगरी रामाच्या गजरानं दुमदुमली होती. अगदी नजर पोहोचेल तिथपर्यंत रोषणाई आणि आकर्षक सजावट असलेले रथ नजरेस पडत होते. सकाळपासूनच रामभक्त प्रभू श्रीरामांच्या भक्तीत मंत्रमुग्ध झाले होते. ऐतिहासिक महत्त्व लाभलेली शोभायात्रा बघण्याकरता दुपारपासूनच भक्तांची गर्दी रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी ओसंडून वाहत होती. भाविकांच्या या उत्साहानं संत्रानगरीला जणू काही अयोध्येचंच रूप लाभलं होतं. यावर्षी पोद्दारेश्वर राम मंदिराला 100 वर्ष पूर्ण झाल्यानं भाविकांमध्ये एक वेगळाच आनंद दिसून येत होता. ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी तसेच लोकमतचे संस्थापक संपादक स्वर्गीय जवाहरलाल दर्डा यांचा जन्मशताब्दी महोत्सव आणि लोकमत नागपूरचा सुवर्ण महोत्सव याच्या औचित्यानं नागपूर इथे 2 एप्रिल रोजी माध्यम परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं.
लोकमत मीडिया कॉन्क्लेव्हला प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांची उपस्थिती होती. तसंच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकमत मीडिया ग्रुपचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा उपस्थित होते. यावेळी राष्ट्रीय स्तरावरील नामवंत पत्रकारांची मतं ऐकण्याची संधी उपस्थितांना मिळाली. बहुत कुछ बदला है. अगर हम देखें पिछले 1 दशक में तो बहुत कुछ बदल गया है. मैं कई बार देखता हूं कि आज़ादी के समय उससे पहले ऑल इंडिया रेडियो की एक अपनी भूमिका थी, अखबारों की अपनी एक भूमिका थी, फिर कहीं ना कहीं टेलीविज़न का युग आया, ब्लैक एंड वाइट से लेकर कलर तक का युग आया. लेकिन इंटरनेट के आने के बाद तो ऐसा लगता है कि हर कोई पत्रकार बन सकता है. या जो ऐसी खबर जो कहीं किसी गांव में शायद कोई मीडिया वाला भी नहीं पहुंच सकता था, आज सोशल मीडिया के ज़माने में वो ट्रेंड करती है और बड़े से बड़े चैनल में भी वो अपनी एक ब्रेकिंग न्यूज़ बनने का अवसर पाती है. तो चुनौतियां हम सबके सामने आई हैं. तो क्या ऐसे समय मीडिया पोलराइज्ड हो सकता है या नहीं हो सकता, ये मैं सवाल आप सबके सामने छोड़ रहा हूँ. लेकिन एक सवाल यहाँ पर जरूर खड़ा होता है कि आखिरकार मीडिया की भूमिका क्या हो और ये कौन तय करेगा कि भूमिका क्या हो. अभी कुछ मित्र मंच से कह रहे थे कि नैरेटिव तय करने का प्रयास कुछ अंतर्राष्ट्रीय स्तर का मीडिया करता है. क्या 140 करोड़ के भारत में कोई अंतर्राष्ट्रीय मीडिया यहां पर नैरेटिव तय कर सकता है? अगर कोई ऐसा सोचता भी है तो शायद इस लोकतंत्र में लोगों की ताकत को समझता नहीं या डेमोक्रेसी की ताकत को समझता नहीं. दर्शको हो, आपला महाराष्ट्रमध्ये या होत्या मागील काही घडामोडी. पुन्हा भेटूया नवीन घडामोडीसह आपला महाराष्ट्राच्या पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.